जय श्रीराम गाय. तर आज आहे आमच्या गावकीची पूजा. सकाळ सकाळ लावला डोक्याला तेल, केस खूप ड्राय झाले होते. माझ्या कपड्यांचा हाल बघा, मम्मीनं बघायच्या अगोदरच जुनून ठेवले मी. त्यानंतर गेलो मित्रासोबत त्याच्या गाडी CNG टाकायला. CNG पंपावरला तर मलाच कामाला लावला आहे. त्यानंतर गेलो आम्ही प्रोटीन शॉपमध्ये प्रोटीन घ्यायला. माझा प्रोटीन संपल्यामुळे मला न्यू प्रोटीन घ्यायचा होता. मला पाणी पिऊन 2 तासाच्या वर झाले होते. खूप ताण लागली होती. मग आम्ही दोघा एक नारळ पाणी घेतला प्यायला. त्यानंतर गेलो आम्ही लांगेश्वर मंदिरात पाया पडायला. सर्व इथं स्वतःसाठी काय ना काय मागायला येतात, पण कोण असं मागत नाही की मी चांगला माणूस बनू दे. असं मागून बघा गाईज, तुम्हाला सर्व देईल देव. त्यानंतर गेलो मराठी शाळेजवळ. तिथं गावकीच्या पूजेचं जेवण बनवत होते. तिथं गेलो ना आम्हाला लावलं काम. मग आम्ही आलो किराणा शॉपमध्ये त्यांना थंड घ्यायला. घरा आलो तर मम्मी बिचारी एकटीच पोळ्या बनवत होती. आज आहे चॉकलेट डे गाईज, तर माझा फेवरेट चॉकलेट बघा. मी घेतला जेवायला. मग मला पण बारकी बनवण्यासारखा लॅपटॉप किंवा फोन लागतं जेवताना. मीनी बिचारीने एकटीने बनवल्या एवढ्या पोळ्या. गाईज कसा दिसते बघा, हिरोज दिसत होतो. मी स्वतःची जास्त तारीफ करत आहे. ब्लॅक शर्ट घातलेला पहिले मीनी, मम्मीने काढायला लावला. व्हाईट शर्ट घातला. मग मम्मी बोलतो माझा फोटो काढ. तिला वाटला का मी तिचा फोटो काढतोय, मी व्हिडिओ काढत होतो. ती कधीपासून तशीच पोजमध्ये उभी राहिलेली. त्यानंतर गेलो देवळात पाया पाडायला. बघतोय तर एवढी मोठी लाईन लागली. फायनली नंबर आला न पाया पाडायला भेटला. जरी मरी माताला पण मस्त सजवलेली. त्यानंतर गेलो मराठी शाळेजवळ जेवायला. पोरांना मी दिसलो तर पोराही धावत आली सगळी. ब्लॉगरला बोलतं. रात्रीचं 9 वाजलेलं गाईज, तरी पण गर्दी बघा. सर्वजण जेवण वाढून जेवायला बसली. तरी सुद्धा मंटीबाई आमचा जेवण वाढत होता, दमला नाही तो. आम्हाला लागलेली खूप दोघांना भूक. आम्ही बसलो मग जेवायला. मी जिमशी आलेलो, मी काय खाला पण नव्हता. नंतर गेलो आम्ही थंडा प्यायला. मला थंडा आवडत नाही, मग घेतला ओशन सगळ्यात मग कोल्ड्रिंक. मोहितबाई स्पॉन्सर होता आमचा. आलो घरी. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा गाईज.